हिंदी बिग बॉस सीझन 19मध्ये एकामागोमाग एक ट्विस्ट, एकामागोमाग एक झटके हे देणं चालूच आहे। तर हा वीकेंडचा वार तुम्ही बघितलाच असेल। काल आणि आज झालेल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं तर बऱ्याचशा कंटेस्टंटचे चेहरे उघडे झाले। बऱ्याचशा कंटेस्टंटचे त्यांचं मागे बोलणं असो किंवा त्यांचं चुकीचं बोलणं हे काढून त्यांना झापण्यात आलं। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर नाव घ्यायचं झालं तर फरहाना भट, त्यानंतर तानिया मित्तल। काल दाखवलेल्या एपिसोडमध्ये आत्तापर्यंत झालेल्या सीझनमध्ये तिला काही कुठे एकदाही बोलण्यात आलं नाही। जर दुसरा एपिसोड सोडला तर तिला खुली छूट दिली होती आणि ती खुल्या छूट त्या भेटलेल्या खुल्या छूटमुळे ती नको ते शब्द समोरच्या कंटेस्टंट्सला बोलत होती। त्याच्यामध्ये आपण गंदे नाली का कीड़ा, बेवकूफ़, गधा, तेरे फैंस लोगों को डूब के मरना चाहिए, कौन है लोग ऐसे जो तेरे को देखते, डूब के मरो जाके कहीं पे, असे कितीतरी शब्द तिने नुसते कंटेस्टंट्ससाठी नाही तर त्याच्या फॅमिलीसाठी, त्याच्या ऑडियन्ससाठी आत्तापर्यंत वापरले। पण आत्तापर्यंत केव्हाच सलमान खान यांच्याकडून हे बोलण्यात नव्हतं आलं जे काल फरहाना भटला बोलून दाखवलं गेलं। आणि कुठे ना कुठेतरी फरहाना भट ही या सीझनची प्रियांका जग्गा असल्यासारखं सगळ्यांना वाटलं। त्यामुळे सलमान खान यांनी तिला झापलं सुद्धा। त्यानंतर दुसरं नाव येतं हे तानिया मित्तल। तानिया मित्तल ही नेहमीच चर्चेत राहते कारण तिचं वाढवून फुगवून बोलणं, सांगणं सगळ्या गोष्टी, आणि एक गेस्ट येतो तो तिला एक्सपोज करण्यामध्ये लागलेलाच असतो। जसं की आजच्या दाखवलेल्या एपिसोडमध्ये मामाच्या फाउंडर आल्या होत्या, त्यांनी सुद्धा तानियाला एक्सपोज केलं। आणि कालसुद्धा बरेचसे मुद्दे तानियाचे दाखवण्यात आले जे की व्हिडिओ क्लिप दाखवून तिला एक्सपोज करण्यात आलं की ती प्रत्येक कंटेस्टंटच्या मागे काय बोलते, कसं बोलते। काही लोकांबरोबर तिने अश्नूरसारख्या लोकांबरोबर तिने बॉडी शेमिंगसुद्धा केली, तरी सॉरी वगैरे म्हटली नाही। तर बऱ्याचशा गोष्टी डिस्कशनमध्ये कालही घेण्यात आल्या होत्या आणि आजच्या एपिसोडमध्ये तर बरेचसे गेस्टच आलेले होते। आतापर्यंत हा झालेल्या सीझनमध्ये आपण बघितला तर मला वाटतं कुठे ना कुठेतरी प्रणित मोरेच हा असा की ज्याला सलमान खान यांच्याकडून आत्तापर्यंत तेवढ्या प्रमाणात कुठल्याही प्रकारे बॅशिंग देण्यात आलेलं नाही। कारण तो मुलगा घरामध्ये चुकाच करत नाही, त्याला बोलण्याचा मुद्दाच भेटत नाही। लोक त्याने बाहेर केलेली स्टँडअप कॉमेडी काढून त्याला ट्रोल करू शकतात। सलमान खान यांच्याकडून त्याला आत्तापर्यंत एकदाही बॅशिंग मिळाली नाही। हे खरंच कौतुकास्पद आहे। बिग बॉसच्या हिस्ट्रीमध्ये असा क्वचितच कंटेस्टंट आला असेल जो एवढ्या लॉंग जर्नी राहिला आणि त्याला आत्तापर्यंत एकदाही सलमान खान यांच्याकडून म्हणजेच शोच्या होस्टकडून बॅशिंग करण्यात आलं नाही। कारण शोमध्ये बॅशिंग करण्यासाठी आणि तसं बघितलं गेलं तर खूप नॉर्मल कंटेस्टंट आहे तो, त्याला कुणाचाही बॅकअप नाही, त्याला कुणाचाही वरदहस्त नाही आहे, तरी या पोराला बिग बॉस टार्गेट करू शकत नाही आहे। कारण तो घरामध्ये चुका करतच नाही आहे आणि बाहेरून पब्लिकचं मन त्याने असं चांगलं जिंकलं आहे की फक्त मराठी माणूस अख्खा महाराष्ट्रच नाही की देशाच्या विविध भागातून त्याला खूप चांगला सपोर्ट मिळतो आहे। याच प्रणित मोरेला ह्या बिग बॉसने या वीकेंडच्या वारला अगदी पेचामध्ये टाकलं। त्याच्या मनाच्या जवळ असलेले मित्र लोक ज्याच्यामध्ये अभिषेक, अश्नूर, जिके, मृदुल हे लोक येतात आणि आत्ता नवीन आलेली मालती, तर हे सगळे त्याचे जवळचे मित्र। तर ह्याच अभिषेक आणि अश्नूरला बिग बॉसने लास्ट 3 मध्ये ठेवून प्रणित मोरेवरती डिसिजन दिला होता एकाला वाचवण्याचा आणि बाकी दोघं घरी जातील। त्याच्यामध्ये त्याने अश्नूरला वाचवलं। त्याचा हा डिसिजन फेअर होता की अनफेअर हेही आपण डिस्कस करणार आहोत। त्याच्या अगोदर आज झालेल्या एपिसोडमधलं थोडेफार पॉईंट्स आपण डिस्कस करूया। त्याच्यामध्ये अजय देवगण पण आले होते। तर या वीकेंडच्या वारला आपण ऑलरेडी फ्रायडेला एक व्हिडिओ टाकलेला आहे, तर ते जे मुद्दे होते हेच ऑलमोस्ट सगळे मुद्दे आज या वीकेंडच्या वारला होते। त्याच्यामध्ये अभिषेक आणि जिकेचा दरवाजा उघडा ठेवण्याच्या मुद्द्यावरून झालेलं क्लॅश असू द्या, तर अभिषेकने बोललेलं की तानिया माझ्याबरोबर फ्लर्ट करते हा एक मुद्दा असू द्या, हे मुद्दे सलमान खान यांनी घेतले होते। मामाच्या फाउंडरसुद्धा या वीकेंडच्या वारला घरामध्ये आल्या होत्या ॲज अ गेस्ट आणि त्यांनी तानियाला खूप चांगल्या प्रकारे रोस्ट केलं आणि म्हणता त्यांनी एक चांगलं वाक्य तानियाला म्हटलं की मी पण श्रीमंत आहे परंतु माझ्या किचनमध्ये लिफ्ट नाही आहे। तसंच अजय देवगण आणि त्यांची टीम या वीकेंडच्या वारला प्रेझेंट होती। त्यांचा एक नवीन मूवी रिलीज होतोय, दे दे प्यार दे 2। तर सलमान खान यांनी खूप भारी डायलॉग मारला तानिया आणि फरहानाला की तुम्हाला जर हे लोक माहीत नसतील मे बी कोण आहेत तर मी सांगतो। केला वगैरे बोललेल्या ज्या गोष्टी होत्या की ह्याला कोण ओळखतं वगैरे, त्याच्यावरूनच सलमान खान यांनी तिला ते डायलॉग्स मारलेले होते। त्यानंतर अजय देवगण यांनी प्रणितला विचारलं की प्रणित भाई मेरे ऊपर भी कोई जोक मारा है क्या, तो एक भारी डायलॉग होता। त्याच्यावरती प्रणित म्हणाला की नहीं आपके ऊपर कोई नहीं मारा है, आपके ऊपर कोई जोक नहीं मारा है, मैं आपको बहुत मानता हूँ। आणि ते त्याच्या तोंडातून असंच बोलता निघून गेलं होतं। त्यावेळी सलमान खान यांचं तोंड बघण्यासारखं होतं आणि त्यांनी दिलेले जे रिॲक्शन्स होते प्रणितनेही बघितलं आणि त्याने लगेच त्याला जाणवलं की तो काय बोलून गेला आहे। तर अजय देवगण असताना एक ॲक्टिव्हिटी घेण्यात आली होती। तर घरामध्ये अशी कोणती जोडी आहे की ती जोडी तुम्हाला आवडणार नाही, ती जोडी तुम्हाला तुटलेली बघायला आवडेल। तर त्याच्यामध्ये गौरव, मृदुल, नीलम, अमाल, शेहबाज, प्रणित या ऑलमोस्ट 6 जणांनी
तानिया आणि फरहाना ह्या जोडीला वोटिंग केलं की ही जोडी आम्हाला तुटलेली आवडेल, कारण ही कुठे फ्रेंडशिपमधून झालेली जोडी नाही आहे, तर ही घरामध्ये झालेले अलायन्स आहे. कारण ह्या दोघींना घरामध्ये जास्त काही आता कोण भाव देत नाही, त्यामुळे ह्या दोघींनी मिळून त्या दोघींचं अलायन्स केलं आणि घरामध्ये किती जास्तीत जास्त त्रास देता येईल, किती घरामधल्या लोकांना जास्तीत जास्त त्रास देता येईल याचा ह्या दोघी विचार करत असतात, असं ह्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर जर आपण बघितलं तर तानिया आणि कुनिका ह्यांनी अभिषेक आणि अश्नूर यांची जोडी तुटावी असं वोटिंग केलं आणि फरहाना आणि मालती ह्या दोघींनी अमाल शहबाज यांची जोडी तुटावी असं वोटिंग केलं. तर अभिषेक यांनी नीलम आणि फरहाना जोडीला वोटिंग केलं, पण मला ही जोडी अभिषेकचं बोलणं पटत नाही, कारण नीलम आणि फरहाना या घरामध्ये कुठेतरी एकत्र एवढ्या जास्त नाही आहे त्यांची जोडी. म्हणून तानिया फरहाना आपण बोलू शकतो त्या आत्ता एकत्र बसतात, किंवा तानिया नीलम आपण म्हणू शकतो ज्या अगोदरपासून एकत्र असायच्या. तर या तानिया नीलमला अश्नूरने वोटिंग केलं, जे की प्रॉपर होतं. तर हा टास्क चालू असतानाच आपले स्टँडअप कॉमेडी मास्टर प्रणित मोरे यांनी एक जोक पण मारला. ह्या जोड्यांवरती कचरा तर टाकला जातोय, तर मी वोटिंग तानिया आणि फरहाना यांना, पण ह्या दोघींपेक्षा मला जास्त वाईट वाटतंय त्या कचऱ्याचं जो त्यांच्यावरती पडला जातोय, त्यांना इथे पण रोस्ट करून टाकल्यानंतर एपिसोड आला एलिमिनेशनच्या टास्कवरती. आता आपण जर बघितलं तर ह्या हिंदी बिग बॉस सीझन 19मध्ये आत्ता 2 ते 3 आठवडे बरेचसे ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळाले. बरेचसे डिसिजन असे होते की जे कुठे ना कुठेतरी प्रेक्षकांनी प्रश्न उपस्थित करण्यासारखे डिसिजन्स असे वाटले सगळ्यांना. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अगोदर बसीर अलीचं जे एविक्शन झालं 2 आठवड्यापूर्वी, ते एक अनफेअर म्हणून पब्लिकमध्ये बरंच गाजलं, कारण कुठेतरी पब्लिकला वाटत होतं की इथे सिंगल एविक्शन होऊन बसीर अली हा वाचला असता, परंतु बिग बॉसने जाणून बुजून कुठेतरी बसीर अलीला बाहेर काढायचं म्हणून डबल एविक्शन केलं. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर प्रणित मोरे हा मेडिकल ग्राउंडवरती बाहेर आला होता आणि बिग बॉसने त्या विकेंडच्या वारला दाखवलं होतं की घरा बाहेर जातोय मेडिकल बेसवरती, त्यामुळे पण तो अख्खा आठवडा बिग बॉस चर्चेमध्ये राहिला. अख्खा प्रणितचं फॅन फॉलोविंग आणि बाकीच्या फॅन्समध्ये हीच चर्चा होती की प्रणित घरात येणार की घरी जाणार मेडिकल रिझनमुळे, परंतु त्यानंतरच्या वीकमध्ये तो घरामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळाला. तर हे सगळी TRP वाढवण्यासाठी केलं गेलं हे निश्चितच आहे. आणि आत्ताच्या विकेंडच्या वारला जर आपण पाहिलं तर जे बशीरचं झालं होतं हे सेम कंडिशन बिग बॉसनी ॲप्लाय केली ह्या विकेंडमध्ये सुद्धा बिग बॉसने डबल एविक्शन केलं, ज्या बिग बॉसने 3 वेळा नो एविक्शन डिक्लेअर केलं, ज्याच्यामध्ये योगायोगाने आपण बघितलं तर कुनिका असतानाच हे नो एविक्शन झाले, किंवा अमाल आणि कुनिका असताना हे नो एविक्शन झाले. तर हे नो एविक्शन करणारा बिग बॉस जेव्हा काही स्पेशल कंटेस्टंट त्या लिस्टमध्ये त्याला दिसत आहेत की आहेत, तेव्हाच बरोबर कसा डबल एविक्शन करतो, हा कुठे ना कुठेतरी बिग बॉसच्या व्ह्युअर्सला पडलेला प्रश्न आहे. बिग बॉस हा कुठे ना कुठेतरी त्यांच्या पद्धतीने त्यांना हवं तसं आणि त्यांना हवं त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हे डबल एविक्शन म्हणा किंवा घरातल्या लोकांच्या वोटिंगने बाहेर काढणं म्हणा, ह्या असल्या गोष्टी करत असतो, जेणेकरून लोकांची सायकॉलॉजी रीड करून जे लोक कसं डिसिजन घेतील हे जाणून त्याप्रमाणे ते तसं टास्क तयार करतात आणि तसे कंटेस्टंट्सला ते प्रश्न किंवा सिच्युएशन निर्माण करून देतात, जे की आज झालं प्रणितच्या बाबतीमध्ये. तर आजच्या एपिसोडमध्ये जे आपल्याला एलिमिनेशन दाखवण्यात आलं त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिलं सलमान खान यांनी गौरव, अभिषेक, अश्नूर, फरहाना आणि नीलम हे जे 5 नॉमिनेटेड कंटेस्टंट होते घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी, यांच्यामधून सगळ्यात पहिलं सेव्ह केलं गौरव खन्ना आणि सेकंड सेव्ह केलं फरहाना भटीला. तर ह्या दोघांना सेव्ह केल्यानंतर राहिले 3 बॉटम कंटेस्टंट, ज्याच्यामध्ये होती नीलम, अभिषेक आणि अश्नूर. आता हे सांगताना सलमान खान यांनी क्लिअरली मेन्शन केलं की ही जी मी 3 बॉटमची नावं ही बॉटम 3 म्हणून जी नावं घेतोय ही कुठेही मी घेतलेली नावं त्यांना पडलेल्या वोटिंग बेसिसवरती नाही आहेत, ती वर खाली वगैरे कशीही असू शकतात. म्हणजे याचा अर्थ अभिषेकला सगळ्यात जास्त वोट पडलेत असं होत नाही ह्या तिघांमध्ये, किंवा अश्नूरला किंवा नीलमला सगळ्यात जास्त वोट पडले असं होत नाही. कुणीही टॉपला असू शकतो, अश्नूर, अभिषेक, नीलम असू शकतं, अभिषेक, अश्नूर, नीलम असू शकतं, पण बऱ्यापैकी नीलमच लास्टला असेल, जे काय वर खाली असेल ते अभिषेक अश्नूरमध्येच असेल असं मला तरी पर्सनली वाटतं. तर इथे ह्या बॉटम 3मधून प्रणित मोरे हा या आठवड्याचा कॅप्टन होता, परंतु काही मेडिकल कारणामुळे तो घराबाहेर होता आठवडाभर, त्यामुळे त्याला नॉमिनेशनच्या वेळी जो विशेष अधिकार देण्यात येतो नॉर्मली बऱ्याच वेळा कॅप्टन्सला, तो देण्यात आला नाही. त्यामुळे त्याला आत्ता एविक्शनच्या वेळी तो अधिकार देण्यात आला. तो अधिकार असा होता की हे जे बॉटम 3 कंटेस्टंट आहेत अभिषेक, अश्नूर आणि नीलम यांच्यामधून एका कंटेस्टंटला तू सेव्ह करू शकतोस आणि उरलेले जे 2 कंटेस्टंट असतील हे स्ट्रेट अवे घराबाहेर जातील, त्यांचं एविक्शन होईल. सरळ होतं की प्रणित हा नीलमला तर सेव्ह करणार नाही, परंतु मोठा प्रश्न त्याच्यासमोर हा होता की अभिषेकला वाचवायचं का अश्नूरला. आता ह्याच
एपिसोडमध्ये दाखवण्यात आलं होतं त्यानुसार 2-3 वेळा प्रणीतला हिंट देण्यात आली होती सलमान खानकडून की शोच्या गेम बेसिसवरती वगैरे जर आपण विचार केला कॉन्ट्रीब्युशनवरती, तर अभिषेक हा अश्नूच्या थोडासा पुढे आहे, अश्नू कुठे ना कुठेतरी मागे आहे वगैरे, असं काही ना काहीतरी त्याला थोडंफार हिंट देण्यात आली होती. परंतु आता इथे विचार करताना असंही होतं, काही लोक असतात हे पूर्णपणे गेम पॉईंट ऑफ व्ह्यूने सर्वतोपरी विचार करतात, परंतु काही लोक असे असतात यांचे स्वतःचे काही इंडिव्हिज्युअल मतं असतात, स्वतःच्या काही व्हॅल्यूज असतात, त्यांना काही गोष्टी पटलेल्या असतात, काही गोष्टी पटलेल्या नसतात, त्याच्यावरून ओव्हरऑल विचार करून ते त्यांचा डिसिजन घेत असतात. तर याच्यामध्ये मोरेने जो डिसिजन घेतला होता प्रणीत मोरे याने, तो होता त्याने अश्नूरला सेव्ह केलं आणि अभिषेक आणि नीलम हे घराबाहेर जाण्यासाठी सरळ सरळ फिक्स कंटेस्टंट झाले. आता इथे जर बघितलं तर बिग बॉसने एका दगडामध्ये 2 पक्षी मारलेत. कारण त्याचे रिझन सांगतो. पहिलं तर अभिषेक अश्नूर हे प्रणीतला दोन्ही सारखेच आहेत. याच्यामध्ये ॲक्च्युली बघायला गेलं तर अश्नूर, अभिषेक आणि गौरव यांच्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी कोणतरी वेगळा आहे, तो प्रणीत मोरे नाही आहे. पण प्रणीत मोरेसाठी सगळेच सारखे आहेत. पण त्याचा जेवढा मित्र अभिषेक आहे तेवढीच चांगली मैत्रीण अश्नूर आहे, थोडीफार त्याच्यापेक्षा चांगली मैत्रीण असू शकते. कारण बऱ्याच वेळा अश्नूरने प्रणीतचे मुद्दे ऐकलेले आहेत, त्याच्या मुद्द्यांना सपोर्ट केलेला आहे, त्याच्या गोष्टींना सपोर्ट केलेला आहे. त्या गोष्टी ऐकून अभिषेकला सांगितलेलं की अरे हे तू चुकीचं आहेस. तर अश्नूरी कुठे ना कुठेतरी त्याला तेवढी समंजस वाटली गेमच्या दृष्टीने. आणि ह्याच अभिषेकने कितीतरी वेळा फर्स्ट प्रायोरिटी ही प्रणीतला दिलेली नाही आहे. तर ह्या सेम सिच्युएशनमध्ये अभिषेक समोर जर प्रणीत, अश्नूर आणि नीलम असती तर तुम्ही सांगा मला, ह्या अभिषेकने प्रणीतला सेव्ह केलं असतं की अश्नूरला? जर हे उत्तर 110% मला जे वाटतं अश्नूर आहे, जर तुम्हालाही ते वाटत असेल तर कोणताही हक्क बनत नाही कुणालाही बोलण्याचा प्रणीतला की प्रणीत मोरेने ही नाइंसाफी केलेली आहे आणि दोस्तीमध्ये गद्दारी केली आहे हा प्रश्नच येत नाही. त्यामुळे दोस्तीमध्ये गद्दारी केली आहे हा प्रश्न बाजूला काढा. जे लोक हा नॅरेटिव्ह सेट करताय प्रणीत मोरेने दोस्तीमध्ये गद्दारी केली आहे तर त्यांनी बाजूला सरका. कारण दोस्तीमध्ये गद्दारी आपण तेव्हा म्हणू शकतो प्रणीत, अश्नूर आणि नीलम यांच्यामध्ये अभिषेक बजाजने प्रणीतला सेव्ह केलं असतं का? याचं उत्तर हो असेल तरच तुम्ही दोस्तीतल्या गद्दारीची भाषा करू शकता, अदरवाईज स्टॉप करा हा प्रश्न. आला दुसरा प्रश्न. पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर बजाज हा कुठे ना कुठेतरी अश्नूरपेक्षा प्लस होता. तर कोणत्या गोष्टींमध्ये बजाज हा प्लस होता? थोडाफार प्लस असू शकतो, तो मुलगा आहे, त्याचं ॲग्रेशन दिसतं टास्कमध्ये, त्याचं काही पॉईंट्स तो जोराजोराने ओरडून बोलू शकतो कारण प्रत्येकाचं ते नेचर असतं, मुद्दे जोराजोराने मांडू शकतो, अगेन प्रत्येकाचं नेचर असतो तो. आणि प्लस पॉईंट म्हणजे तो मुलगा असल्यामुळे त्याचा आवाजही मोठा आहे आणि तो तेवढा ॲग्रेसिव्हसुद्धा आहे. याचा अर्थ असा होत नाही की जो माणूस थोडा नॉर्मल असतो, हळू बोलतो, हळूहळू मुद्दे सांगतो, तो गेम पॉईंट ऑफ व्ह्यूने वीक आहे. आता इथे प्रणीत मोरेने काय विचार केला, हे इथे त्याने त्याच्या मोरल व्हॅल्यूजनी, त्याच्या स्वतःच्या पर्सनल दृष्टिकोनातून त्याने विचार केला की मला आत्तापर्यंत कुणाचे पॉईंट्स योग्य वाटले, आत्तापर्यंत कुणी हट्टीपणा न करता सामंजस्य दाखवलं, घरामधल्या कामांमध्ये कुणी सामंजस्य दाखवलं, कुणी कुठे ड्युटी करताना म्हणा किंवा टास्क करताना म्हणा हट्टीपणा केला नाही, स्वतःचे मुद्दे दुसऱ्यांवरती लादले नाहीत. आणि हे जेवढं मी काय बोलतो ह्याची उदाहरणं तुम्ही जाऊन बघा, गेले 3 आठवडे तुम्हाला बरीचशी उदाहरणं मिळतील, मी इथे सांगण्याची गरजच नाही. हे सगळं कॅल्क्युलेट करून त्याने अश्नूरचं नाव घेतलं आणि सेम पॉईंट ऑफ व्ह्यू त्याने गौरवला सुद्धा सांगितला. मला पण कुठेतरी वाटलं की गौरवने जरा घाईच केली त्याला पॉईंट ऑफ व्ह्यू विचारण्यासाठी, परंतु ठीक आहे, चांगलं आहे. प्रेक्षकांना सुद्धा कळलं की कोणत्या बेसिसवरती आणि कोणत्या व्हॅल्यूजवरती त्याने अश्नूरला सेव्ह केलं. ज्याने कुठेतरी अभिषेक बजाजवरती थोडाफार अन्याय झालेला वाटू शकतो आपल्याला, परंतु जर खरंच अभिषेक बजाजला तेवढं वोटिंग आलं असेल तर तो टॉप 2मध्ये असायला पाहिजे होता. आणि तो जर बॉटम 3मध्ये आहे ठेवण्यात आलेला आहे, फाराना बॉटम 3मध्ये नाही आहे, तर कुठे ना कुठेतरी बजाजला वोटिंगसुद्धा कमी आलेलं आहे. आणि जर तसं नसेल तर तुम्ही प्रणीत मोरेला दोष देऊ नका, तुम्ही बिग बॉसला दोष द्या. तुम्ही बिग बॉसला ट्रोल करा, प्रणीत मोरेला ट्रोल करू नका. विचारा तेवढाच सगळ्यामध्ये जेवढा अभिषेक बजाज सगळ्यामध्ये. त्याने एका मित्रासाठी आज जर चांगला डिसिजन घेतला आहे तर तोच डिसिजन दुसऱ्या मित्रासाठी वाईट ठरलेला. एक मित्राच्या दृष्टीने तो बॅड लिस्टमध्ये मे बी ॲड झालेला असू शकतो. आणि तो ज्या प्रकारे रडला ते खरंच थोडंसं कुठेतरी मनाला लागण्यासारखंच होतं. अभिषेक बजाजने अश्नूरला सांगितलं की आत्ता जर मी बाहेर नसतो गेलो तर कदाचित तुला बाहेर जावं लागलं असतं, तर स्ट्रॉंग राहा आणि फिनालेपर्यंत तुला जिंकून यायचंय, असा सल्ला त्याने अश्नूरला दिला. परंतु जाता जाता त्याने तिला हेही म्हटलं की तू आत्ता रडतेस परंतु ह्याच्या पुढे तू रडायचं नाही आणि ह्यांच्यातला कोण जाईल तेव्हा तर नाहीच नाही. हे मला कुठेतरी चुकीचं वाटलं. तो जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो अश्नूरचा असू शकतो. अभिषेक हे आत्ताही परत तू तिला सांगण्याची गरज नाही, तिने कुणासाठी रडायचं आणि कुणासाठी नाही. कुठे ना कुठेतरी जर प्रणीतने तिला आत्ता वाचवलं तर मे बी ती त्यासाठी पण रडू शकते ना. तू कोण ठरवणार आहेस अभिषेक की तिने कुणासाठी रडायचं आणि कुणासाठी नाही. त्यानंतर ही तानिया मित्तल, हिचं काय बॅक बिचिंग काही बंद होणार नाही. आत्ताही
तो प्रणित मोरे तिकडे रड रडतोय, ही बाई आणि ती फराना ह्या स्विमिंग पूल साईडला बसून डिस्कशन करतायत. मला प्रणित मोरेवरती खूप राग येतोय की त्याने अभिषेक बजाजला सेव्ह करायला पाहिजे होतं, कारण तो डिझर्व करत होता. आता मी म्हणतो फराना आणि तानिया, तुम्हाला जर 2 कंटेस्टंटचे नाव असं दिलं घेतलं असतं तुमच्या दोघातल्या कुणालाही, तुम्ही ह्याचा आन्सर द्या. मी पण देणार नाही आणि तानिया तर इथं येणारच नाही. तर तानियाला जर गौरव आणि कुनिकाचं नाव दिलेलं गेलं असतं, तुम्ही मला सांगा तानियाने कुणाला सेव्ह केलं असतं. आता इथे तर त्याचे दोन्ही फ्रेंड नाही आहेत, तर इथे तिने गेम पॉईंट ऑफ व्ह्यू दाखवून स्ट्रॉंग पॉईंट ऑफ व्ह्यू दाखवून गौरवला सेव्ह केलं असतं का, हे तुम्ही मला सांगा. आणि फरानाला जर 2 नावं दिली गेली असती, तानिया आणि गौरव, तर तिने इथे अगेन गौरवला सेव्ह केलं असतं का, किंवा तानिया आणि अमाल, किंवा तानिया आणि अभिषेक, तर तिने इथे पण अगेन कुणाला सेव्ह केलं असतं फरानाने, हे तुम्ही सांगा. तर हे असले दोघले लोकांचे तर विचार ऐकण्याच्या काहीच गरज नाही आहे. ह्यांची बॅकपेचिंग चालूच राहणार. सलमान खाननी त्यांची कितीही वाजवू द्या, हे निर्लज्जासारखे मागे बोलणारच. ज्या लोकांना चालू टास्कमध्ये सलमान खान झापतोय, दिलेले पॉपकॉर्न त्यांच्या हातामध्ये तसेच पडलेत, आणि तेच पॉपकॉर्न ते सलमान खानने ब्रेक दिल्यानंतर खात निर्लज्जासारखे त्याच्यावरती डिस्कशन करतात. यांच्याकडून काय आपण व्हॅल्यूजच्या गोष्टी एक्सपेक्ट करणार. प्रणित मोरेचा डिसिजन तुम्हाला कसा वाटला, तो तुम्हाला चुकीचा वाटला, बरोबर वाटला? त्यांनी जे म्हटलं माझ्या व्हॅल्यूजवरती मी कॉम्प्रोमाइज नाही करू शकणार, मग तो गेम पॉईंट ऑफ व्ह्यू असू दे नाही तर दुसरं काही असू दे, माझ्या व्हॅल्यूज या माझ्या व्हॅल्यूज आहेत. हा मुद्दा माझ्या मनाला नक्की पटला. मी व्हॅल्यूजवरती तरी नक्की कॉम्प्रोमाइज नाही करणार, आणि सच्चा बंदा हाच असतो जो व्हॅल्यूजला कॉम्प्रोमाइज नाही करत. मग तुमचं गेम पॉईंट ऑफ व्ह्यू आणि गेम प्लॅनिंग काही असू द्या, तर तुमचं काय मत आहे याच्यावरती नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कुठे ना कुठेतरी जर तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचावा, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.